प्रेक्षकांनो, आई कुठे काय करते या मालिकेचा 8 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही बघत आहात. तर आपण परवा बघितलं होतं की अरुंधतीला त्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नाही असं सांगितलं होतं. आता घरचे सगळे चर्चा करताय. आता ही अनघा म्हणत असते की काय हे या मलिकाला काय करायचंय. पप्पा म्हणत असतात एका हाताने स्वयंपाक करायचा नाही असा थोडी नियम आहे, तिला जमते तर करू द्या ना तिला. कांचन म्हणतात अगं आपल्या हातात काय आहे, ते सांगतील तसं करावं लागतं. ती नुसती म्हणाली आहे, करून दाखवलं का तिने, सोपं नसतं ते. अनघा म्हणते पण एक संधी द्यायला हवी ना ताईला. मग आता ही यशची बायको म्हणते कॉम्पिटिशनमधनं काय बाहेर काढायचं. ते मल्लिकाचा चेहरा बघा ना, चेहऱ्यावरूनच खतरूड दिसते ती. कांचन आणि हा अभिषेक दोघंही जण पनवती आहेत. ते दोघंही जण अरुंधतीबद्दल फक्त निगेटिव्ह बोलत असतात. कांचन म्हणत असते, या कांचनताई म्हणत असतात काय हे अरुंधतीला जमत नव्हतं तर तिने स्पर्धेत भागच घ्यायला नको होता. आप्पा चिडतात आणि म्हणतात कांचन तिने विचार करून या स्पर्धेत भाग घेतलाय आणि तिने स्वतःसाठी अगं आपल्या घरासाठी भाग घेतलाय, तिने स्वतःसाठी नाही. किती आशा आहे ग तिच्या मनामध्ये. यशची बायको म्हणत असते मगाशी त्या संजनाताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला पाहिजे होता. लिटरली मला तर असं वाटते मुद्दाम धक्का दिलाय त्यांनी आईंना. मग आता हा अभिषेक म्हणतो या घरात काही घडलं ना तरी त्या संजनावर आणि बाबावर सगळे आरोप ढकलतात. काय ती कॉम्पिटिशन आणि काय ते सगळं, मला ना हे पटतच नाहीये. आता हा सगळा मूर्खपणा चाललाय. अनघा म्हणते त्यात काय मूर्खपणा आहे. मग आता हा अभिषेक म्हणतो अगं आपण कोणाशी बरोबरी करतोय हे कळायला पाहिजे ना आईला. अगं घरातल्या माणसांचा स्वयंपाक करणं आणि शेफ असणं यात फरक असतो ग. आईला ना याच्यातलं काही कळत नाही, तुम्ही उगाच आईला डोक्यावर घेताय. अनघा म्हणते तुला कळतंय का, ताईने एकटीने नाही भाग घेतलाय, संजना आणि बाबा पण आहेत तिथे, त्यांच्याबद्दल काय बोलणार आहेस रे तू, त्यांना पण काही कळतच नसेल नाही करे. आता अभिषेक म्हणतो मला वाटते की ते ग्लॅमरसाठी तिथे गेले, संजनाला फायदा होईल ना त्याचा. म्हणजे या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणाऱ्यांचा गोल ठरलेला असतो, त्यांना माहीत असतं त्यांना काय मिळवायचं आहे काय नाही. पण आईचं तसं नाही ना, आईला काय कळतं ग्लॅमरबद्दल आणि तिला काही उपयोग पण नाही आहे. ती फक्त गायिका म्हणून फेमस आहे, लोकांना माहिती आहे. कुकिंगचा वगैरे काय फायदा आहे आता आईला. मग आता अनघा चिडते आणि म्हणते हे बघ संजनाताई सुद्धा मॉडेल म्हणून फेमस आहेत, उगाचच आईंची बाजू घ्यायची नाही म्हणून आर्ग्यू नको करूस माझ्याशी. आणि ताई या स्पर्धेत का भाग घेते हे तुला माहिती आहे ना, तरी सुद्धा अरे घे तू किती बाजू घेतली ना त्या संजनाताईंची तरी ताईंचा कुकिंगमध्ये कोणीच हात धरू शकत नाही. आता या कांचनताई म्हणतात अरे गप्प बसा रे, ते काय चाललं टीव्हीत ते बघा आधी. आप्पा म्हणतात अरे काय रे अभि, छान छान, तू तुझ्या आईच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. तुझ्यावर जेव्हा संकट आली ना तेव्हा तुझी आईच होती रे तुझ्या पाठीशी. तो यश बघ तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे तरी पण तो खंबीरपणे तिची साथ देतोय आणि तू इथे बसून आपलं ती कशी चुकीची आहे हे बडबड करतोय. यशची बायको म्हणते संजना आणि बाबा चिटिंग करून गेलेत त्या कॉम्पिटिशनमध्ये आणि मिहीर आणि आई त्यांच्या मेहनतीवर तिथे गेलेत, मेरिटमध्ये येऊन गेलेत. लगेच अभि म्हणतो एवढी मेहनत करून काय फायदा, बिचाऱ्यांना बाहेरच पडावं लागलं ना. त्या मिहीरने दुसरा पार्टनर यूज केला ना तर आईला आपल्या गाशा गुंडाळावं लागेल. इकडे कॉम्पिटिशन सुरू आणि हे आपले घरीच चर्चा करताय. आता हे सगळे बघायला लागतात अभिकडे. मग तो माया तोंडाकडे काय बघताय, बघा नाहीतर चांगली मुवमेंट मिस कराल टीव्हीतली तुम्ही. आता सगळेजण टीव्ही बघताय आणि होतंय काय, आता हा मिहीर त्या जज समोर येतो आणि म्हणतो नाही मी दुसरा कोणाही सोबत पार्टिसिपेट करणार नाहीये, आई नसेल तर मी पण या स्पर्धेत भाग घेणार नाही असं मिहीर त्या जजला सांगतो. अरुंधतीला फार वाईट वाटतं. अरुंधती आता त्या जज समोर येते आणि म्हणते हे बघा प्लीज मला एक संधी द्या ना, मी एका हाताने काम करू शकते, मला सवय याची. मॅडम तुम्ही पण जरा विचार करा ना प्लीज, एकदा बघा ना मला जमतंय की नाही जमलं ना तर हवं तर स्पर्धेतून काढून टाका मला. हा डावा हात चालू आहे माझा, बघा मी डाव्या हाताने सगळं काम करू शकते. मी तुम्हाला काहीतरी करून दाखवते. मी हे बघा ही बाटली मी उघडून दाखवू शकते, हे बघा. आता ते पाणी सांडतं त्या जजच्या अंगावर. ती म्हणते अहो काय करताय तुम्ही. आता ती अरुंधती अगदी केविलवाणी धडपड करते. हे बघा हा डब्बा पण मी उघडू शकते. अरुंधतीची ही धडपड बघून फार कसं तरी होतं मिहीरला. मिहीर पटकन तिच्या जवळ जातो. अरुंधती म्हणत असते मी भाजी चिरून दाखवते तुम्हाला. आता बघा मालिकेत कसं दाखवतात प्रेक्षकांनो. आता ही जज बाईच आहे ना तरी सुद्धा ती अरुंधतीच्या विरुद्ध बोलते. ती म्हणते ताई आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही जा बरं इथून. आप्पांना फार कसं तरी होत असतं. तर ती जज एवढी रुडली बोलते नाहीतर मला कोणाला तरी बोलवावं लागेल आणि तुम्हाला. आता ती अरुंधती त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते सॉरी असं काही करू नका. आता तिथे सांडलेलं पाणी सुद्धा अरुंधतीने पुसलंय आणि म्हणते सॉरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, मी मिहीरशी 2 मिनिटं बोलू का.
अरुंधती खूपच मायाळू आहे प्रेक्षकांनो. तिने तिच्या पदराने ते सांडलेलं पाणी पुसलंय. ती मिहीरशी बोलते आता, मिहीर तुझ्या रेस्टॉरंटमध्ये चांगले शेफ आहेत, यांच्यापैकी घे ना जोडीला कोणाला तरी. पण मिहीर म्हणतो नाही ताई, मला तुझ्यासोबतच काम करायचंय. आता अरुंधती म्हणते असं नको करूस बेटा, अरे या स्पर्धेत भाग घेणं तुझ्या आईचं स्वप्न आहे, मला खात्री आहे तू ही स्पर्धा जिंकशील. मिहीर म्हणतो माझ्या आईचं स्वप्न मी कधीही पूर्ण करू शकतो, अगर आप नहीं होंगे तो मैं भी नहीं रहूंगा यहाँ पर. आता अरुंधतीच्या डोळ्यात आलंय पाणी. मग आता ते अँकरिंग करतात. ते म्हणतात ओ नो, या स्पर्धेमध्ये बरंच काही घडलंय आज. म्हणजे सुरुवातीलाच स्पर्धेमध्ये एकही राऊंड न खेळता अरुंधती केळकर या स्पर्धेतून बाहेर गेल्यात. आता ही संजना लगे करायला लागते. असो, तर आता हे अँकर म्हणतात कसं आहे ना, लढून बाहेर पडणं हे एखाद्या योद्ध्याला अभिमानास्पद असतं. न लढता बाहेर पडणं हे खरंच खूपच अवघड असतं. हे या दोघांच्या चेहऱ्यावर दिसतंय. अरुंधती तिचे अश्रू पुसतीये, तिला फार वाईट वाटतंय. छान दाखवली प्रेक्षकांनो ही मालिका. आता अरुंधतीला सगळा फ्लॅशबॅक आठवतोय की तिने इथे येण्यासाठी काय काय केलंय ते. कोणी तिला विरोध केला, कसा विरोध केला, पण आप्पांनी तिला किती प्रोत्साहन दिलं, या सगळ्या गोष्टी अरुंधतीच्या डोळ्याखालून चालल्यात. आता मात्र तिच्या डोळ्यातनं अश्रू जरा जास्ती प्रमाणात वाढायला लागले आहेत. पण म्हणतात ना, मेहनत करणाऱ्यांच्या मागे देव खंबीरपणे पाठीशी उभा राहतो. तसंच अरुंधतीच्या बाबतीत आज काहीसं झालंय बरं का. पण आता मात्र यशची बायको चिडते आणि म्हणते अरे यार ही काय हे सगळं, उगाच हा माणूस त्या जखमेवर मीठ चोळतोय आईंच्या. अनघा म्हणते बघा ना, एवढं सगळं आईंनी करून दाखवलं तरी यांचा विश्वास नाही म्हणजे काय, एकतरी चान्स द्यायला हवा ना ताईला. लगेच काय हे असे काढून टाकताय. लगेच ही यशची बायको म्हणते TRP साठी करतात, दुसरं काय. अभि म्हणतो अरे काय रे, TRP वगैरे काय, आपल्या मनासारखा निर्णय नाही मिळाला तर लगेच TRP का. म्हणजे आईच्या जागी दुसरं कोणी असतं तर काय झालं असतं. किती जोश होता ना तुम्हाला. बघा कॉम्पिटिशन सुरू झाली नाही की एलिमिनेशन झालं. आप्पा म्हणतात अरे बाबा हे कोणाच्याही बाबतीत होणं चुकीचंच आहे, पण त्यांनी संधी तर द्यायला पाहिजे होती ना अरुंधतीला. कांचन म्हणतात काय त्या मिहीरचं सुद्धा, अरुंधतीसाठी तो कशाला स्पर्धा सोडतोय. मला तर वाटतंय अरुंधतीने उगीच या स्पर्धेत भाग घेतलाय, तिला हरवायचंय म्हणून संजनाने भाग घेतला. कुठून काय यांना बुद्धी झाली काय माहिती, सगळा आनंदी आनंदच आहे. उद्या ही संजना पण स्पर्धा जिंकू शकते. आता त्यांचे हे वाक्य ऐकून अनघाला फार राग आलाय. आता अरुंधती जरा रडत बॅकआउट करत असते, म्हणजे तिथून निघून जात असते. तर हा जो पुरुष जज आहे ना, त्याला दया आली आहे बरं का अरुंधतीची. थांबवतात अरुंधतीला आणि म्हणतात अरुंधती केळकर, मल्लिकाजीने दिलेला निर्णय हा सर्वस्वी त्यांचा होता. एका जजने दिलेला निर्णय अमान्य करायचा अधिकार दुसऱ्या जजला नक्कीच आहे. अरुंधती आता त्यांच्याकडे बघतच राहते. हे जज म्हणतात मी मल्लिकाजींचा निर्णय मी मान्य करत नाहीये आणि मी तुम्हाला या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सांगतोय. तर आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. जज म्हणतात तुम्ही डिझर्व करता या स्पर्धेमध्ये भाग घेणं. पण आता मात्र संजनाच्या चेहऱ्यावरचे सगळे पक्षी उडालेत. असो, जज म्हणतात मी तुम्हाला संधी देऊ इच्छितो, पण तुम्ही जर काही करू शकला नाही तर मला एलिमिनेट करावं लागेल तुम्हाला. अरुंधती म्हणते नाही मी तुम्हाला नक्कीच सगळं करून दाखवेल, तुम्हाला पश्चाताप नाही होणार या निर्णयाचा. मल्लिका जज म्हणते काय हो समीर, तुम्ही त्या अरुंधतीच्या गाण्याचे फॅन आहात म्हणून हे निर्णय देताय ना, बाकीच्या स्पर्धकांवर का अन्याय करताय. जज म्हणतात मी त्यांना एक चान्स द्यायचा निर्णय घेतलाय, कारण त्यांचा हात एवढा इंजर्ड आहे तरी सुद्धा त्या माघार नाही घेत आहेत. त्या एका हाताने सगळं करायचा प्रयत्न करतायत, त्यांना स्पर्धा जिंकायची आहे. याला म्हणतात फायटिंग स्पिरिट. आपण आपल्या पार्टिसिपेंटमध्ये हेच तर शोधतोय ना. अरुंधती मॅडम किती कॉन्फिडंट आहेत स्वतःबद्दल, त्यांना नाही म्हणणारे आपण कोण. म्हणजे बघा हा पुरुष असून त्याला वाईट वाटलं, पण ही बाई स्त्री आहे तरी तिला स्त्रीच्या वेदना नाही कळाल्या. तरी पण ती मल्लिका म्हणते मला तर वाटते तुमच्या मनात त्यांच्याबद्दल सिंपती निर्माण झाली आहे, हे तर वाईटच आहे ना. म्हणजे त्या इंजर्ड असल्याचा तुम्ही नक्कीच विचार करणार आणि त्यांच्या बाजूने निकाल देणार. इतर स्पर्धकांपेक्षा अरुंधती यांना जज करायचा स्केल तुमचा वेगळाच असणार. हे बघा आतापर्यंत हे असं नाही घडलं. तुमच्या या निर्णयामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. समीर जज सांगतात हे बघा स्वतः अरुंधती मॅडमला नाही चालणार त्यांच्याबद्दल सिंपती दाखवलेली, त्यांना झुकतं माप दिलेलं त्यांना स्वतःला पण नाही आवडणार. आणि हे बघा प्रेक्षकांचं म्हणाल तर मराठी माणूस हा मुळातच लढवय्या आहे असं काहीतरी म्हणतात. ते शस्त्र टाकणाऱ्यांच्या मागे नाही, शस्त्र उचलणाऱ्याच्या मागे आपला मराठी माणूस कायम उभा राहील. ठीक आहे, बघूया आपण वोटिंग घेऊया, बघूया ना प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे ते. आता हे काय करतात प्रेक्षकांनो, वोटिंग घेतात आणि प्रेक्षकांनाच विचारतात की अरुंधतीला या गेममध्ये घ्यायचं की नाही घ्यायचं. तर आता हे तिथे जे बाकीचे पार्टिसिपेंट्स असतात अरुंधती सोबत जे घेतात स्पर्धेमध्ये भाग, ते सगळेजण अरुंधतीची बाजू घेतात. त्यातली एक स्त्री म्हणते सर मला असं वाटतं की अरुंधती केळकर या आमच्या कॉम्पिटिटर असल्यानं तरी पण मला असं वाटतं त्यांना एक संधी द्यायला हवी.
त्या नक्कीच करू शकतील. आणि कसं आहे ना, आम्ही शेवटी स्त्रिया आहोत. आमच्या शरीरातला कुठलाही अवयव निकामी पडला ना तरी आम्ही कायम जिद्दीने उभं राहतो. स्त्रियांना देवाने दिलेली देणगीचे आता एक एक जण करून अरुंधतीची बाजू घेत आहे. मलाही वाटतं की त्यांना ही संधी द्यायला हवी. संजनाला समजेना नेमकं काय चाललंय. आता प्रेक्षक सुद्धा ओरडतात, हो हो त्यांना संधी द्यायलाच हवी. आणि फायनली सगळे खुश झालेत. अरुंधतीला संधी मिळणार. तर अप्पा सुद्धा घरून ओरडतात, हो हो अरुंधतीला चान्स मिळालाच पाहिजे. आता हे अँकर म्हणतात, चला कॉम्पिटिशनचा हा जो स्टार्टिंग लेवल आहे ना त्याचा फोर्स बघून तुम्हाला कळेलच की उरलेल्या 4 लेवल किती जबरदस्त घडणार आहेत. त्यामुळे तुमचं आणि सगळ्यांचं मत निर्णायक ठरणार आहे. अरुंधती केळकरांनी या मंचावर राहायचं की नाही. आणि आता इथे वोटिंग घेतली जाते. ते म्हणत असं, प्लीज प्लीज लवकर वोट करा आणि आजचा निर्णय आत्ता कळवा. व्ह्यूअर्स, वोटिंगचे डिटेल खाली स्क्रीनवर शेअर केलेले आहेत. तुमचं मत नोंदवा आणि लगेच कळवा अरुंधती केळकरांनी इथे राहायचंय की थांबायचंय. मग आता लोक वोटिंग करताय तोपर्यंत जज म्हणतात काय हो मल्लिकाजी, तुम्ही पण एक आई आहात ना, तुम्हाला अरुंधती मॅडमची सिच्युएशन कळत नाही का हो? त्यांची जिद्द लक्षात नाही येते का? एवढं स्ट्रिक्ट नका राहू, त्यांना एक फेअर चान्स द्या. आता वोटिंगचे डिटेल्स त्या अँकरच्या हातात आलेत आणि त्यांनी थोडा सस्पेन्स क्रिएट केलाय आणि म्हणतात, आले आले माझ्या हातात डिटेल आलेत. तर प्रेक्षकांच्या निर्णयावरून आता सगळ्यांनी फिंगर क्रॉस केलेत की अरुंधती राहणार की जाणार. तर ऑब्व्हियसली हिरोईन आहे अरुंधती मालिकेची, ती राहणार म्हणजे राहणारच. तर आता त्या अँकरने सांगितलंय अरुंधती केळकर या स्पर्धेमध्ये राहणार असा सगळ्या प्रेक्षकांचा निर्णय आहे. आणि मग काय टाळ्यांचा कडकडाट सुरू झालाय आणि सगळे उड्या मारायला लागलेत की फायनली अरुंधती इथे राहणार. पण प्रेक्षकांनो, अरुंधतीची परीक्षा इथपर्यंतच नाही थांबली आहे बरं का. अजून तिला बरेच राऊंड पास करायचे आहेत. तर आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघतच आहात. मग आता ही जज म्हणते, ठीक आहे मी प्रेक्षकांच्या निर्णयाला कशी चॅलेंज देणार. तुम्ही दोघंही जण या स्पर्धेमध्ये थांबू शकता. अरुंधतीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले. ती म्हणते, थँक्यू हो मॅडम. आणि सगळेजण अरुंधतीसाठी क्लॅप करायला. तर आता खरा खेळ सुरू झालाय. आता हे समीर जज म्हणताय, सगळे रेडी आहात ना, हा फर्स्ट राऊंड आहे आणि तुम्हाला आता ह्याची सुरुवात करायची आहे कॉम्पिटिशनची. तुमच्या मागे एक स्टोर रूम आहे, तिथे सगळं सामान ठेवलंय. ते सामान कलेक्ट करायला तुमच्याकडे फक्त 3 मिनिटं आहेत. मला जे बनवायचंय ती रेसिपी डोक्यात ठेवा आणि त्यासाठी लागणारं सामान तुम्हाला त्या स्टोर रूम मधनं कलेक्ट करता येईल. 3 मिनिटांनंतर स्टोरूम बंद होणार आहे. त्यामुळे त्यानंतर कोणाला काहीही मिळणार नाही आहे. त्या वस्तू तुम्ही पटकन घेऊन यायच्या आणि 3 मिनिटात तुमची डिश बनवायची. आणि अतिशय वेगळी आणि युनिक डिश हवी हं तुमची. तर सगळे स्पर्धक आता तयार झाले आहेत. तर अँकर म्हणताय, अरे वा, आमच्यासाठी आता मेजवानी ठरणार आहे. काय मग टीम तयार आहात की नाही? ऑल सेट. आता तुमच्यासाठी स्टोरूमचे दरवाजे उघडण्यात येतील. तुमच्याकडे मोजून 3 मिनिटं आहे. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला नीट विचार करून सगळ्या वस्तू निवडायच्या आहेत. त्या वस्तू उचलाल त्या तुम्हाला डिशमध्ये ॲड कराव्याच लागतील. कुठल्याच वस्तू विनाकारण उचलायच्या नाहीत. ओके, आता स्पर्धा सुरू झाली आहे. तर इथेच त्यांनी हा भाग मग पूर्ण केला आहे. पण पुढे मज्जा येणार आहे प्रेक्षकांनो. माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका. या चॅनलवर तुम्हाला खरेखुरे रिव्ह्यूज मिळणार आहेत. अनिरुद्धला काही जमेना काही तयार करणं, पण अरुंधती नेमकी साखर विसरली आहे. जज तिला साखर आणू देत नाहीत. तिची धांदल उडाली आहे आणि जवळ येऊन जज आणखीन तिला कन्फ्यूज करतात. हे काय, तुमची तर सगळीच तयारी बाकी आहे. तुम्हाला आई कुठे काय करते या मालिकेचा रिव्ह्यू आवडला असेल माझ्या आवाजात तर प्लीज लाईक करायला आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय वाटतं तुम्हाला, अरुंधती ही स्पर्धा जिंकेल का? मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.